तर 41व्या ओवीमध्ये श्रोता आता पुढे प्रश्न विचारतोय आणि वक्त्याचं बोलून झालेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलंय, सत्य ब्रह्म ते कवण. इथे त्यांनी असं म्हटलंय, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. तर विचक्षणानी, शहाण्यानी, विचारवंतांनी काय करावं म्हणाले, देहबुद्धीविषयी फार आकर्षण ठेवू नये किंवा मनामध्ये फार मोह आसक्ती ठेवू नये. देहबुद्धीचा विचार मनात असू नये. देहाविषयी अंतःकरणामध्ये तोच विचार, माझा अपमान झाला, मला राग आला, मला पटलं नाही, मला बरं वाटत नाही, हे सगळं देहबुद्धीशी जोडलेलं आहे. आणि त्याच्यातून येणारं असमाधान हे सामान्य प्रत्येक माणसाच्याकडे आहे. त्याला काही कुणी विशेष लागतो किंवा कुणाचं अज्ञान आहे असं नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी काही पटतं, काही पटत नाही, काही आवडतं, काही आवडत नाही. तर त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्याला पहिल्यांदा देहाशी निगडीत असणाऱ्या गोष्टींच्या विषयी जितकं औदासीन्य, जितकं दूर जाता येईल तितकं आपण अधिक परमार्थ मार्गामध्ये पुढे जाऊ. म्हणून ते म्हणतात, आता श्रोता विचारतो की सत्यब्रह्म ते कवण. ते म्हणतात ना, सत्यब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. आता सत्य नावाच्या ब्रह्माशी त्यांनी एकरूप व्हावं असं म्हटलेलं आहे. मग आता श्रोता विचारतो, मग ते सत्यब्रह्म आहे तरी कोणतं? ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. आणि म्हणाले, म्हणून आता हा जो वक्ता आहे तो श्रोत्याला उत्तर देतोय असं त्यांनी म्हटलंय. म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारीसे नानामती. आता पुढे जो समास चतुर्दश ब्रह्माचा येणार आहे त्याची खरं म्हणजे ही प्रस्तावना आहे. त्यांनी असं म्हटलंय की हे बघा, ब्रह्म एकच आहे. ते श्रोत्याला सांगतायत वक्ता की अहो, ब्रह्माचं स्वरूप एकच आहे, पण ते आपल्याला बहुविध वाटतं. जो कलेची उपासना करतो तो म्हणतो कला हेच ब्रह्म आहे. म्हणजे ती नृत्यकला असेल, ती शिल्पकला असेल, जी कला असेल ती, समजा गानकला असेल तर तो म्हणतो नाद हेच ब्रह्म आहे. आता परवा भीमसेन जोशींना जी भावांजली वाहिली त्यावेळी बिरजू महाराज झाले होते. ते बिरजू महाराज उत्तम नृत्य करणारे आहेत. त्यांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं. ते म्हणाले, नृत्यकला आम्ही पेश करतो, पण आमच्या कलेचा फक्त एकच गाभा आहे आणि तो म्हणजे लय आणि ताल. बास, हे सगळे जग म्हणाले आम्ही तालात आणि लयीत जाणतो. म्हणून या जगाची ओळख कशी ताल आणि लयीनी करून घेता येते, हे याचाच आविष्कार त्यांनी तिथे भावांजली वाहताना केला. कारण कुणीही त्या ठिकाणी भावांजली वाहताना आपल्या गाण्याचं, नृत्याचं, कलेचं असं कौशल्य नाही प्रकट केलं. त्या सगळ्यांना तिथे भीमसेन जोशींचा एक मोठेपणा आणि त्याला आपली कला सादर करताना आपलं काही वेगळेपण. तर बिरजू महाराजांनी फक्त नाद म्हणजे ताल आणि लय यातले इतके प्रकार दाखवले आणि इतक्या प्रकारांनी त्याचं ज्याला काय म्हणू आविष्कार. ते म्हणाले, जग कसं जाणावं, म्हणजे अगदी झरे, विहिरी, पर्वत, समुद्र, नद्या, आम्हाला दिसणारा सगळा परिसर, भाग, या सगळ्याच्या विषयी खूप चांगलं त्यांना जे वाटलं ते त्यांनी खूप छान मांडलं. सांगण्याचा हेतू असा आहे की ब्रह्म सगळं एकच आहे ना, पण प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात आपलं ब्रह्म दिसतं. की जो कर्म करणारा मनुष्य आहे तो म्हणतो ते ब्रह्म वगैरे बाकी आम्हाला काही माहीत नाही, पण माझं कर्म हेच माझं ब्रह्म आहे. वाणी, तो म्हणतो वाक ब्रह्म आहे, त्या वाक ब्रह्माचीच मी उपासना करतो. कुणी म्हणतो, आता ह्यांनी इथे सत्य ब्रह्म म्हटलंय, पण एखादा न्यायाधीश आहे, एखादा मोठा माणूस आहे किंवा एखादा आपल्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये विशेष काही प्राप्त करू नये तर तो म्हणतो, हे बघा, सत्य हीच माझी देवता. न्याय द्यायचा आहे तरी मी सत्याला अनुसरूनच देणार, व्यवहार करायचा तरी सत्याला अनुसरून करणार आहे. माझ्या दृष्टीने ब्रह्म म्हणजे सत्य आहे. एखादा नाट्य क्षेत्रातला माणूस म्हणतो की कला, नटराज हेच माझं ब्रह्म आहे, त्या अर्धनारी नटेश्वराच्या ठिकाणीच मी ब्रह्माला पाहतो. असं प्रत्येकाचं ब्रह्माकडे पाहण्याचं स्वरूप वेगळं आहे. तर इथे समर्थांनी सत्य ब्रह्म या नावाने पुन्हा ब्रह्माला शरण जाते सांगितलंय. तर ते श्रोत्याला म्हणतात की देहबुद्धी सोडावी आणि आपल्या बाजूनी बोलायचं साध्या शब्दात, तर सद्बुद्धी धरावी. सद्बुद्धी म्हणजे काय?
संधी सोडून टाकला तर सत अधिक बुद्धी. सत म्हणजे ब्रह्मबुद्धी. सत म्हणजे परब्रह्माचं असणं, म्हणजे त्या परब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी जावी. म्हणजे देहाच्या ठिकाणचा बुद्धीचा जो आसक्त किंवा चिकटलेपणा आहे तो जाऊन त्यांनी ब्रह्म या भावाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. जे जे दया अनुभवले तेची तयासी मानिले, तेथेची त्याचे विसावले अंतःकरण. आत्तापर्यंत आपण बोललो ते की आपल्याला जे जे भावतं, आपल्या आयुष्यात काय करायला आवडतं. काही ना असं वाटतं नाही मला लोक आणि त्यांचा संपर्क. काही माणसं म्हणतात मी इतका सोशल आहे की मी माणसांशिवाय राहूच शकत नाही, मला 24 तास माणसं पाहिजे. उठल्यापासून माणसं हेच माझं औषध आहे. पांडुरंग शास्त्री आठवले आणि माझे सद्गुरू आठवलेच आहेत आणि ते अनंतराव आठवले. ते अनंतराव आठवले पांडुरंग शास्त्रींच्यापेक्षा 20 दिवसांनी मोठे, म्हणून आयुष्यभर पांडुरंग शास्त्रींनी त्यांना आपला मोठा भाऊ असं मानलं आणि फार चांगले संबंध त्या दोघांचे भावंडांचे असे होते. जेव्हा अनंतराव आठवले संन्यास घेऊन उत्तर काशीला जाणार तेव्हा पांडुरंग शास्त्री आठवलेंनी त्यांना परोपरीने तुम्ही संन्यास घेऊ नका, तुमची कशी समाजाला गरज आहे, का म्हणून तुमच्यासारख्यांनी संन्यास घ्यायचा वगैरे वगैरे. तर पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या पत्नींनी शास्त्रीजींना सांगितलं की अहो जे तुम्हाला जमत नाही त्याचा आग्रह तुम्ही त्यांना का करता. म्हणजे असं की तुम्हाला माणसांशिवाय क्षणभर राहता येत नाही, तुम्ही काय म्हणाले संन्यास घेणार. त्यांनी शास्त्रीजींना समोरच सांगितलं अनंतराव जे तुम्ही संन्यास घेणं शक्य आहे का म्हणाले. तुम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत माणसं पाहिजे, म्हणजे स्वप्नसुद्धा तुम्हाला माणसांची पडत असते. त्यामुळे म्हणाले तुम्ही माणसं सोडून राहू शकत नाही, एकांतवासात राहायला सुद्धा त्याची वेगळी तयारी आहे. त्यांची तयारी आहे ते संन्यास घेत आहेत, तुमची नाही, तुम्ही कशी घ्याल. सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येकाची प्रकृती आहे आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तो त्याचा अनुभव आहे, त्याला त्याप्रमाणे योग्य आहे असं वाटतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी त्याचं अंतःकरण विसावतं. ब्रह्मनाम रूपातीत अस्वामी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. थोडी नावं त्यांनी सांगितली की ब्रह्म खरं म्हणजे निरुपाधिक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, पण त्याला आम्ही काय कमी नावं दिली आहेत, त्यातली नावं सांगतो म्हणाले. म्हणून ब्रह्म कसं आहे, निर्मळ आहे. ब्रह्म कसं आहे, निश्चळ आहे, हलत नाही, चळे ना ढळे ना. ब्रह्म निवांत आहे, आमच्यासारखी धावपळ 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 करणारं नाही आहे. नंतर निजानंद, त्याचा आनंद बाहेर नाही आहे. ब्रह्माचा आनंद तो आत्मक्रीड आहे, तो आत्मा आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट आहे आणि त्यामुळे आत्म्याला आपल्या पलीकडे काही पाहावं लागत नाही, तो त्याच्या ठिकाणी तृप्त आहे. अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपार, अदृश्य अतर्क्य अपार ऐसी नामे. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, स्वस्वरूप ऐसी नामे. सगळी नावं सांगतायत. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जगजीवन ऐसी नावे. आपल्याला माहितीची आहेत नावं सगळी, त्याचा काही वेगळा अर्थ बघायचं कारण नाही. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नावे. सगळी अद्वैताला उपकारक किंवा अद्वैताचं वर्णन करणारी नावं आहेत ही. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध सर्वातीत. शुद्ध पुन्हा निर्मल, बुद्ध जे स्थिर आहेत, नित्य आणि मुक्त, असं अद्वैतामध्ये 4 शब्द ब्रह्माकरता कायम वापरले जातात. ते म्हणजे शुद्ध बुद्ध नित्य मुक्त. हे 4 शब्द अद्वैताचा अभ्यास करत असताना किंवा अद्वैत समजून घेताना या 4 शब्दांचा वारंवार उपयोग केला जातो. त्यातलं शुद्ध आणि बुद्ध इथे त्यांनी वापरलं. विशाल विस्तीर्ण विश्वंभर, विमळ वस्तू व्योमाकार. व्योम म्हणजे आकाश, आकाशासारखं व्यापून आहे. आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे. म्हणाले तर त्याची इतकी नावं सांगितली. परमात्मा ज्ञानघन, एकरूप पुरातन, चिद्रूप चिन्मात्र जाण, नामे अनाम्याची. आता 2 वस्तू घेतल्या इथे. परमात्मा कसा आहे म्हणाले, ज्ञानघन आहे. परमात्म्याचं ज्ञान हे लक्षण घेतलं इथे परमात्मा सांगताना. त्याच्या पुढे काय सांगितलं, एकरूप पुरातन. आता एकरूप ज्ञानरूप आहे, सतरूप आहे एकरूप म्हणून,
चितरूप चिन्मात्र रूप, म्हणजे ज्ञानरूपामध्ये एक रूप सामावून घेतलं. का तर परमात्म्याला सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम असं श्रुती सांगून परमात्म्याची लक्षणं सांगते. आता त्या परमात्म्याची लक्षणं सांगताना यांनी काय केलं, त्यांनी ते सोपं केलं. सोपं करताना त्याला आधी परमात्मा हे नाव ठेवलं. परमात्मा नाव ठेवल्यावर त्याला ज्ञानघन असं म्हटलं. ज्ञानघन मगाशी म्हणलं तसं सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम, त्यातलं ज्ञान हे रूप आहे. ते ज्ञानरूप आपल्याला सोपं केलं. ज्ञानघन का, कारण परमात्म्याचं ज्ञान हे रूप विश्वामध्ये घन प्रमाणाने भरून राहिले, म्हणजे कुठे विरळ नाही आहे. आपल्याला असं वाटतं आपल्या समोरचा माणूस आहे हा जरा गतिमंद आहे, हा भले मतिमंद नसेल पण गतिमंद तर आहेच आहे असं आपल्याला वाटतं. तर त्यांनी इथे असं म्हटलं आहे की त्याच्याकडे ज्ञान आहे का नाही, त्या ज्ञानाचा आविष्कार होतो किंवा होत नाही. तर आपल्याला एखादं मूल असं वाटतं की ते गतिमंद आहे, मतिमंद नाही आहे, पण त्या मुलाला लवकर लवकर कळत नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने आपलं हे मूल हुशार आहे आणि आपण लगेच म्हणतो हे मूल तेवढं हुशार नाही. माझ्या ओळखीचं एक ग्रस्त कालच भेटलं, मी त्यांना म्हटलं कसा आहे मुलगा, भेटले की मी प्रत्येक वेळी विचारते. प्रत्येक वेळी आमचा डायलॉग एकच आहे, ते बहीण भावंड जुळी आहेत. मुलगी अगदी हुशार आहे, एकदम एक्सेप्शनली हुशार आहे, आणि मुलाच्यामध्ये एक्सेप्शनली दोष आहे की तो बरा होणाराच नाही आहे. त्या मुलाचे हो ना कोणतेच सेन्सेस डेव्हलप होत नव्हते, पण त्यातल्या त्या डॉक्टरांनी सांगितलं की निदान त्याला एक्सप्रेशन मिळावं, आपण त्याचं एक ऑपरेशन करू, त्याला बोलता यायला लागेल. तर आता त्याच्या बोलण्यामध्ये पुष्कळ फरक पडला. म्हणजे त्याचं एक्सप्रेशन काहीतरी बोलण्याच्या रूपाने व्हायला, आपल्यासारखं काही नाही. पण मग त्यांनी म्हटलं त्यात आता काही बदल व्हायचा नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने ती मुलगी हुशार आहे आणि तो मुलगा एवढा शहाणा नाही आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ती जितकी शहाणी आहे तितकाच हा शहाणा, आणि हा जितका वेडा आहे तितकीच ती वेडी, जर असं म्हणायचंच असेल तर. म्हणजे आपण सगळे शहाणे किंवा वेडे एकसारखे आहोत. असं का, कारण आपल्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे किंवा तो जो परमात्मा आहे, ते जे चैतन्य आहे, ते ज्ञान घनरूप आहे. तो घनरूप सर्वदूर भरलेला आहे. म्हणजे आपल्यात काहीही कमी नाहीच आहे. फक्त कमी कशाची आहे त्याला आम्ही प्रकट केलेलं नाही. आता त्या मुलाचं ज्ञान शारीरिक दोषांनी प्रकट होत नाही. आमचं एखाद्या माझ्यासारख्याचं ज्ञान आळसानी प्रकट होत नाही. एखाद्याचं ज्ञान त्याला परिस्थितीची प्रतिकूलता आहे म्हणून आयुष्यभर झगडत राहावं लागेल. त्या झगडण्यामध्ये तो काय करील, त्यामध्ये तो पडू शकत नाही. एखाद्याला तो व्यासंग करण्याची संधीच मिळत नाही. हे आपण आता KBC बघतोय, त्या खेडेगावातनं आलेल्या बायका, ज्या बाईला खेड्यात काही येत नाही, काही करता येत नाही, 25 लाख रुपये मिळवून बाई परत जाते, जिला कोणतीच संधी उपलब्ध नाही. तिच्या आयुष्यात तिने इतका पैसा कधी गाठीस ठेवला असता की नाही माहीत नाही, शिकून सुद्धा. पण बघा ना, म्हणजे तिला तिच्या बुद्धीला कुठे वावच नाही मिळाला, त्यामुळे तिला तिथे वाव मिळाल्याबरोबर बुद्धी काम करायला लागली. सांगण्याचा हेतू असा आहे, प्रत्येकाकडे सगळं आहे. म्हणून तत्त्वज्ञान असं म्हणतं आम्ही प्रत्येकजण नाही, आमच्यातली प्रत्येक पेशी न पेशी प्रज्ञान घन आहे. प्रकर्षेण ज्ञानाने ती घन झालेली प्रज्ञान, प्रकर्षेण ज्ञान, प्रज्ञान म्हणजे. आणि घन म्हणजे ते असं विरळ विरळ नाही आहे, कुणाला पुष्कळ कुणाला कमी नाही, सगळ्यांचं ठासून भरलेलं आहे. असं ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणून इथे आम्हाला समजावून सांगताना समर्थांनी तो परमात्मा प्रज्ञान घन आहे असं सांगितलं. ज्ञान घन आहे म्हणजे आता ते वर्णन कशाचं करतात, परमात्म्याच्या सच्चिदानंद रूपाचं करतात. त्या सच्चिदानंद रूपाचं वर्णन करताना श्रुती कोणती घेतली आहे उपनिषदातली, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम. हां, तर ही श्रुती घेतलेली आहे. तो परमात्मा कसा आहे, ज्ञानाने घनरूप आहे, एकरूप आहे. तोच तो सर्वदूर सारखाच पसरला आहे. म्हणजे माझ्याकडे आलाय तो वेगळा आलाय, तुमच्याकडे आलाय तो वेगळा आलाय. असं जर असतं तर मला या घराचा रंग पांढरा नसता दिसला, तुम्हाला दिसतो तसा. तुम्हाला हो मी पांढरा रंग दिला म्हणून छे याला हिरवा रंग दिला. हो कमाल आहे, हिरवा कसा असेल, हा पांढरा आहे. कारण का, तर तुमच्याकडचा परमात्मा तुम्हाला रंग पांढरा दाखवतोय, माझा परमात्मा मला हिरवा दाखवतो. असं होत नाही.
परमात्मा सारखा भरून राहिला आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक शब्दाचा तोच अर्थ कळतो. प्रत्येक म्हणजे दृष्टीमधलं सगळं, सृष्टीमधलं सगळं दृश्य एकसारखंच दिसतं, काही भिन्नता नाही. कारण का, म्हणून ते सांगतात की तो एकरूप आहे, कारण तो ज्ञानमय आहे. तो जर एकरूप नसेल तर प्रत्येक ठिकाणच्या ज्ञानाचा आविष्कार भिन्न भिन्न होईल. तसं होत नाही. आम्हाला सगळ्यांना जग सारखंच दिसतं. आम्हाला कशाला, प्राण्यांना सुद्धा दिसतं. प्राण्यांना दगडाच्या ठिकाणी पाणी नाही दिसत, त्यांना पाण्याच्या ठिकाणी अन्न नाही दिसत, त्यांना आपल्यासारखंच दिसतं, अन्नाच्या ठिकाणी अन्न, पाण्याच्या ठिकाणी पाणी. म्हणून एकरूप आहे, पुरातन आहे, माहीत नाही तो केव्हापासून आहे, कसा आहे. चिद्रूप, आता त्याचं चित रूप घेतलं. सत चित आनंद आहे ना, त्यातला सत चित आनंद, तसा इथे सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम, तो नित्यामध्ये येऊन गेलं. एकरूप आलं, पुरातन आलं, त्याच्या नित्यतेचीच लक्षणं आहे. ज्ञानघन आहे, ज्ञानाचं लक्षण आलं. पहिल्यांदा परमात्मा, ज्याचं वर्णन आहे, तो चिद्रूप आहे. चित म्हणजे चैतन्य, आणि तो चैतन्य रूपाने सगळ्यांच्या मध्ये भरून राहिलेला आहे. आणि कसं आहे, आता चिद्रूप म्हणजे त्याचं हे स्वरूप लक्षणं सांगितलं. चिद्रूप ह्या जगामध्ये तो चैतन्य रूपाने भरून राहिलेला आहे. म्हणजे या जगामध्ये जे परब्रह्म भरून राहिलं आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ते चिद्रूप आहे, ते चैतन्य रूप आहे. पुढे काय म्हटलं आहे, चिन्मात्र. चिन्मात्र म्हणजे चित. आता पाय मोडलेला चित, इथे पण तसाच आहे. तो चित म्हणजे पाय मोडलेला चित, त्यातला चित रूप आहे. हा चिन्ह मात्र आहे, म्हणजे चित मात्र म्हणजे केवळ चैतन्य रूप. आधी नुसतं चैतन्य रूप सांगितलं, आणि मात्र केवळ चैतन्य रूप. म्हणजे इथे परमात्म्याचा आविष्कार कोणत्या रूपात होतो, चैतन्य रूपात होतो. मग हे सगळ्या तत्त्वज्ञानाच्या मारामाऱ्या का होतात, एकाच गोष्टी करता होतात. त्या म्हणजे अशा की प्रकृतीला परमात्मा मानलं किंवा प्रकृतीला श्रेष्ठ मानलं की वेदांती त्याच्याशी भांडायला उठलाच. तो म्हणतो प्रकृती जग चालवतच नाही, या जगामध्ये जे चैतन्य भरून राहिलं आहे त्याच्यामुळे जग चालतं. आणि त्यामुळे तो केवळ आमच्या जे प्रत्ययाला किंवा प्रकर्षाने आमच्या जाणीवेला तो कसा कळेल, तर तो त्याच्या चित रूपाने कळेल. म्हणजे केवळ चिद्रूपाने, म्हणजे केवळ चैतन्य रूपाने. म्हणजे आपल्याला परमात्म्याची ओळख आपल्या प्रत्येकांच्या ठिकाणी कशाच्या रूपाने होते, चैतन्याच्या रूपाने. झाडाची ओळख त्याच्यातून होते, प्राण्याची ओळख त्याच्यातून होते, वनस्पतींची ओळख त्याच्यातून होते. आणि सगळ्या गोष्टी त्या चैतन्य रूपाने ओळखायला येतात. आणि मग तो चिन्ह मात्र केवळ चैतन्य रूप. तो केवळ चैतन्य रूप म्हणजे या घरातला दरवाजा पण चैतन्य रूप, या घरातली फरशी पण चैतन्य रूप, या घरातली भिंत पण चैतन्य रूप. तो चिन्मात्र आहे, तो केवळ आमच्यामध्ये भरलाय म्हणून चैतन्य मात्र नाही. तो केवळ चैतन्य मात्र सर्वदूर आहे. कारण त्याचं लक्षण इथे चित रूप सांगितलं, त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. आणि चिन्ह मात्र म्हणजे केवळ चैतन्य रूप. म्हणजे चैतन्याशिवाय त्याचं दुसरं लक्षण स्वीकारू नका असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही होणार. म्हणजे काही बघताना ते चैतन्य आहे का नाही, आहेच. आता एकदा ते चैतन्य आहे म्हटल्यावर मग ही खुर्ची का नाही बोलत आमच्याशी, हा पुढचा प्रश्न आमच्या मनाला येईल की जर ती चैतन्य रूप आहे तर ती का बोलत नाही. मग योग वासिष्ठात त्याचं वर्णन केलं की याच्यामधलं जे चैतन्य आहे ते अधिक सुप्त आहे, त्यातलं चैतन्य हे फार प्रकट नाही आहे. चैतन्य प्रकट होईल का, चैतन्य प्रकट होईल. कशाकरता होईल, ज्याला त्यातलं चैतन्य प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला जर काही प्रयोजन आहे असं वाटलं तर प्रकट होईल. म्हणजे जसं मध्यंतरी त्या बातम्या येत होत्या की खालच्या आमच्या पृथ्वी तलावरच्या म्हशी, गाई, म्हणजे या सगळ्या परदेशातनं आलेल्या बातम्या आहेत. आपल्याकडच्या लोकांनी त्या प्रसृत केलेल्या नाही आहेत, परदेशी लोकांनी सांगितलेलं आहे की आमची जी मोठी मोठी हजार हजार गायींच्या ज्या गोशाळा आहेत किंवा आमचा स्वतःचा दुधाचा व्यवसाय आहे, आमच्याकडे त्याचं सगळं गवत, चारा, सरकी कसं आपण देतो तसं तिथलं त्याचं खाणं हे सगळं आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे. आणि त्या आमच्या जनावरांची सगळी देखभाल होते. तर म्हणाले आम्हाला असं दिसतं की उडत्या तबकड्यावरून खाली येतात, त्या आमच्या ह्या म्हशींना उचलतात, आमची म्हैस अशी वर उचलून चालली आहे आम्हाला दिसते. आणि अशा आमच्या हजार हजार म्हशी गेल्या आहेत. अशा अनेकांनी आपल्या कंप्लेंट्स दिल्या आहेत
म्हशी गेले तर म्हशीबरोबर काहींचं म्हणणं असं आमचं गवत पण गेलं, ते पण त्यांनी नेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी त्या म्हशींच्याकडनं दूध प्यायचं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. तर आता जर आमच्याकडचा कोणीतरी अधिकारी, तर त्या अधिकारी माणसाला असं वाटलं की ठीक आहे, हे असं जाता कामा नये, आणि ज्याला हा अधिकार आहे की चैतन्य, त्या म्हशीच्या ठिकाणी चैतन्य, तिला खेचायचं, ज्यानी तो वर खेचतोय त्याच्यावरती आपला प्रभाव टाकून त्याला खाली खेचायचं आहे, असं जर त्याला वाटलं तर तो जडावरती दाखवेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा दाखवलं भिंत चालवून, की प्रभाव आहे भिंत चालवण्याकरता, चालत आहे. रेड्याच्या मुखी वेद वाजवता येतो, ज्ञान घन आहे, रेडासुद्धा वेदांनी संपन्नच आहे. त्याला बोल म्हटल्याबरोबर तो सुद्धा वेद म्हणू लागला, त्याची वाणीसुद्धा म्हणू लागली. हे सांगण्याचं कारण काय? हे परमात्म्याचं स्वरूप आहे, हे त्याचं लक्षण आहे. हे लक्षण आम्हाला नाही उलगडलं तर दुसऱ्याला उलगडणार नाही असं नाही, पण आम्हाला कोणतं लक्षण उलगडतं? चिद्रूप हे लक्षण उलगडतं. की आम्ही इथे फ्लॉवरपॉटमध्ये 4 फुलं ठेवली आहेत, ती 4 दिवस जगणार असली तर एक डिस्पिरिनची गोळी टाकली की 6 दिवस जग. आमची चैतन्याची जाण एवढीच आहे की आम्हाला आमच्या घरामध्ये बनवलेले पदार्थ आहेत, ते पदार्थ आम्हाला टिकवायचे. तो डिफ्रीजमध्ये टिकवून टाकून जास्त टिकेल का तो खाली नॉर्मल टेम्परेचर म्हणजे फ्रीजच्या त्यात ठेवला तर जास्त टिकेल? तेवढ्यावरती आम्ही त्याच्यामधलं जे चैतन्य कार्यकारी आहे त्याला त्याच्या मूळ रूपामध्ये ठेवण्याकरता. पण त्याच्यातलं चैतन्य म्हणजे कोण? त्यातले सगळे बॅक्टेरिया आणि की त्यांचं जीवन आम्ही वाढवतो ना. आताची तर थिअरी आणखीन पुढे आली आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही फ्रीजमध्ये वस्तू ठेवता आणि तुम्हाला असं वाटतं की वस्तू खराब झाली नाही, पण फ्रीजमध्ये सुद्धा वस्तू खराब होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. पण ती झालेली असली तरी तुम्ही बाहेर काढल्यावर तुम्हाला बाहेर ठेवलेली वस्तू जशी फर्मेंट झाली किंवा काही त्याचे वेगळे बदल झालेले जे परिणाम आहेत ते बाहेर जसे लवकर दृश्य होतात तसे फ्रीजमधले परिणाम दृश्य होत नाही. आणि वस्तू खराब झालेली असली तरीसुद्धा तुम्हाला ती चांगलीच वाटते. मग आपण एवढंच म्हणतो की फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूला काही ताज्यासारखी चव लागत नाही. मग कोणी असं म्हणतं की नाही तुमच्या चिकित्सा फार, तुम्ही हे जुने लोक शेगडीवरचं चांगलं लागतं गॅसवरचं लागत नाही, त्याच जातीतलं की फ्रीजमधलं चांगलं लागत नाही बाहेरचं चांगलं लागतं. आता रोज एक नवीन थिअरी येईल, पण सांगण्याचा हेतू असा आहे की सगळं चिद्रूप आहे हे ते म्हणतात तुमच्या आमच्या नजरेला कितपत कळतं, इतपतच कळतं जे हलतं जे चालतं ते बोलतं. एवढ्यावरनं आम्ही त्याचं चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप जाणतो. पण म्हणाले तो तेवढाच केवळ चैतन्य रूप नाही आहे, तो केवळ चैतन्य मात्र, मात्र म्हणजे केवळ, केवळ चैतन्य. या संबंध विश्वात चैतन्याशिवाय दुसरं काहीच भरून राहिलेलं नाही असं समर्थांना आपल्याला ठासून सांगायचं की केवळ चैतन्य. तुम्ही जड समजा कशालाही, पण ते जड नाही. आता पुढे ते म्हणतात नामे अनाम्याची, तो अनाम आहे पण ही सगळी नामं किंवा नावं ही त्याला दिली गेलेली आहेत. ऐसी नामे असंख्यात परी तो परमेश नामातीत, त्याचा करावा निश्चित अर्थ ठेविली नामे. तर म्हणाले आता त्याला जी पुष्कळ नावं दिली आहेत त्या नावांवरून आता त्या परमात्म्याचं जो मूळ परमात्मा आहे त्याचं आता काहीतरी नाव निश्चित करा. म्हणजे तो अनाम असला तरी त्याला काहीतरी शब्दांनी वर्णन करा, त्याचं लक्षण सांगा, काहीतरी सांगा. आता ती लक्षणं सांगताना 2 प्रकार आहे, आपण मागे एखाद्याला बोललो असू. एक स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षण याचा अर्थ तो बाजूला आहे आणि तरी त्याचं लक्षण आम्हाला जाणवतं की जो त्यात नाही आहे हे त्याचं लक्षण. आणि स्वरूप लक्षण हे प्रकट लक्षण आहे. अशी परमात्म्याची सत्य ज्ञान आणि अनंत ही त्याची स्वरूप लक्षणं आहे. आणि मग तो निष्कल आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अखंड आहे, तो एकरस आहे, ही त्याची तटस्थ लक्षणं आहे. कारण तो आहे पण तो कुठे आम्हाला कळत नाही. तो कलांमध्ये आहे तेव्हा तो आम्हाला कळतो, कला म्हणजे जो या जगामध्ये प्रकट झालेला आहे तेव्हा तो आम्हाला कळतो. पण जेव्हा तो आम्हाला प्रकट रूपात दिसत नाही तेव्हा काय? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तो अनाम असला तरी नाम ठेवावंच लागतं. त्याच्याकरता एक सिद्धांत आहे छांदोग्य उपनिषदाचा, आणि त्यांनी तिथे असं म्हटलं आहे की विकारो नामधेय. जेव्हा नामाचा विचार केला जातो त्यावेळी विकार म्हणजे परमेश्वराच्या मूळ रूपापासून आम्ही खाली उतरतो.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की हे तुमच्या लक्षात घेतलंच पाहिजे की काय आहे हे स्वरूप. तर विकार कधी येतो? नामधेय हा. त्याला नाम दिलं, त्याचं वर्णन केलं की त्याला विकार आलाच असं तुम्ही समजा म्हणाले. ऐसी नामे असंख्यात परी तो परमेश नामातीत, त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. निश्चितार्थ करण्याकरता नावं ठेवली. तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुष आत्माराम. जिथे विश्रांती मिळते त्याचंही विश्रांती स्थान तो आहे. म्हणजे विष्णूच्या ठिकाणी विश्रांती मिळत असेल तर विष्णूचंही स्थान कुठे आहे? त्या परमात्म्याच्या ठिकाणी. ते एकची परब्रह्म, दुसरे नाही. त्या परब्रह्माचं स्वरूप केवळ एकटं एक आहे. आम्हाला वाटतं तसं नाही. तेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे, सांगिजेती तेणे श्रवणे निश्चयो बाणे. आता मी जे काय बोलतोय समर्थ म्हणतात किंवा वक्ता म्हणतो, याचा अर्थ तुम्हाला केव्हा कळेल? की जेव्हा मी त्या ब्रह्मांचं वर्णन करीन तेव्हा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते म्हणाले नेमकं तुमच्या लक्षात येईल. खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणी जे खरे, 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोली जेती. म्हणाले खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणी जे खरे. सगळी नावं घेतली. हे कसं मर्यादित आहे, हे कसं मर्यादित आहे, सगळी बाजूला. मग काय शेवटी उरेल? तेच खरं उरेल ना. म्हणजे कशाने? जो विषय आपण शिकलो आहे, अन्वयानी का व्यतिरेकानी? हे व्यतिरेकानी. हे नाही, हे नाही, हे नाही, हा व्यतिरेक आहे. मग हे आहे, हे आहे, 4 वर्ण नाही. म्हणजे अन्वय आणि व्यतिरेकानी परब्रह्माचं स्वरूप निश्चित करा असं ते आपल्याला म्हणतात. व्यतिरेकानी सगळी रूपं खोटी म्हणून बाजूला करा आणि अन्वयानी परब्रह्माचं रूप आपोआप निश्चित होईल असं ते म्हणतात. आणि इथे ब्रह्मनिरूपण नावाचा अध्याय समास संपलेला. आता 14 ब्रह्मनिरूपण. श्रीराम श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचे. आता ब्रह्माचं स्वरूप तुम्हाला सांगतो म्हणाले, कसं आहे ते. आता ज्याच्यामुळे साधकाचं समाधान होईल. आम्हाला खरा प्रश्नच पडलेला नाही तर समाधानाचा कुठे प्रश्न. म्हणजे ब्रह्म इतक्या प्रकाराने आहे, ब्रह्माची एवढी नावं आहेत, त्याच्या नावात आमच्या मनात गोंधळ आहे, हा आमच्याकडे काहीच प्रश्न नाही. समर्थांनीच प्रश्न उभा केला आहे की असा प्रश्न कुठेतरी उत्पन्न होईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि म्हणून ते सांगतात रत्ने साधा या कारणे, मृत्तिका लागे एकवटणे. आता बघा म्हणा, आपल्याला जर रत्न शोधायचं आहे आणि ते जर जमिनीतच आहे तर मृत्तिका शोधावी लागेल. कधी खाण तर कधी सोनं शोधायचं तर माती, त्याप्रमाणे शोधावं लागेल. 14 ब्रह्मांची लक्षणे जाणी जे तैसी. तशी 14 ब्रह्मांची लक्षणं जाणा म्हणाले. आता त्यांनी मर्यादित 14 ब्रह्म समर्थांनी केली. 15 का नाही, 21 का नाही, त्याला काही उत्तर नाही. म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, व्यवहारातलं एक फार मोठं चपखल प्रश्नाचं उत्तर मला व्यवहारात मिळालं. म्हणजे माझ्या ड्रायव्हरची बायको, तिची 2 8 महिन्यांची मिसकॅरेजेस झाली. फार त्या मुलीला त्रास झाला. म्हणून मी आमच्या अगदी जवळच्या डॉक्टरांकडे तिला नेलं आणि मग ती ट्रीटमेंट चालू होती. पण तिचं दुर्दैव असं की ते 8व्या महिन्याच्या शेवटी पुन्हा तिला व्हायचा तो त्रास झाला. म्हणतात चला आता डॉक्टरांकडे फोन करा. त्या दिवशी रविवार होता. जगदीशला म्हटलं बाबा तू डॉक्टरांच्या घरी जा, त्यांचा फोन लागत नाही आहे. आणि योगायोगाने लागला. म्हणून मग मी त्याला म्हटलं थांब जरा मी फोनवर बोलते. मग मी जेव्हा फोनवर बोलले तेव्हा त्यांनी विचारलं त्यांच्या घरच्या लोकांनी की म्हटलं असं त्याला त्रास होतो तिच्या बायकोला. तो म्हणाला मला असं आहे तर काय करूया आपण. तर त्यांनी सांगितलं कधी व्हायला लागला. म्हटलं आज सकाळी. प्रश्न काय आला समोरून, रविवारीच का, शनिवारी का नाही किंवा सोमवारी का नाही. हा जेव्हा प्रश्न आला मी म्हटलं तत्वज्ञानातले प्रश्न असेच असतात. का म्हणजे काय, आता झाला आता काय करणार. त्याला काय कोणी योजना आहे का की शनिवारी त्रास व्हायला पाहिजे आणि सोमवारी व्हायला. तसं हे इथे की कोणी जर आपल्याला विचारलं ना की अहो ही ब्रह्माची 14च लक्षणं का, 13 का नाही, 21 का नाही, आता काय सांगायचं. नाही, समर्थांना 14 सांगायची होती म्हणून त्यांनी 14 सांगितली. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी ही जी निरुत्तर करणारे प्रश्न आहेत ना त्याच्यात खूप तर्क आहे असं काही नाही. एक विषय मांडताना आपल्याला कुठेतरी मर्यादा घेऊनच पुढे जावं लागतं. म्हणून आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखून सांडावे. आता त्यांनी म्हटलं पद्धत काय आहे, आधी जे नाही ते उभं करावं लागतं, मग ते ओळखावं लागतं की हे कसं नाही आहे, ते कसं नाही हे सांगतात. आणि मग कसं नाही हे सांगितल्यावर खरं काय आहे ते सांगायचं. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. आणि म्हणजे मग काय नाही हे कळलं
की काय सत्य आहे हे आम्हाला समजतं. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलीला कळा या सिद्धांत, येथे श्रोती सावचित्त क्षण एक असावे. म्हणून मी 14 ब्रह्मांचा संकेत केलाय म्हणाले. केवळ हा सिद्धांत समजावा की अंतिमतः ब्रह्म कसं एकच आहे आणि त्या ब्रह्माचं स्वरूप कसं आहे. येथे श्रोती सावचित्त क्षण एक असावे. आता फक्त 14 ब्रह्मांची नावं घेऊन आपण थांबूया. पहिले ते शब्द ब्रह्म, दुसरे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म बोलिली श्रुती, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे, आठवे सगुण ब्रह्म, नवे निर्गुण, नवे म्हणजे नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य. ऐसी हे 14 ब्रह्मे यांची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत देऊ. आता त्या प्रत्येकाचं स्वरूप काय आहे ते म्हणाले आपण जाणून घेऊ.